आपण सगळे आता जिल्हा परिषद मैदानाकडे चालायचे आपण सर्वांनी। अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम विरत राज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। डॉक्टर बाबासाहेब मयूर दादा बनसोडे यांना विनंती आहे जरा प्लीज व्यासपीठाकडे मयूर दादा। प्रतिमा पूजन सर्व मान्यवर आलेले आहेत। आपली समोरचे कार्यकर्ते जरा बाजू भवन्वन्तरायो सुखी दीर्घा इको भवतु सर्वमंगल रक्षा। व तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत। विश्वशांती बुद्ध विहारचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता नगर परिषदेच्या 10,000 चौरस मीटरच्या जागेत भारतरत्न अनावरण सोहळ्यास ज्या मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो। हा देश पुन्हा मानवी मूल्याच्या छत्रछायाखाली आणण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलं। ही राज्यघटना म्हणजे देशाची शान आहे, आन आहे, देशाचा सन्मान आहे, देशाची इज्जत आहे, देशाच्या एकात्मतेचं अखंडतेचं प्रतीक आहे आणि या देशातील गोरगरीब जनतेला आकाशाची गवसणी घालण्याची शक्ती देणारे संविधान आहे। अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा संजयजी बनसोड यांनी निर्माण केला। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। एक कवि म्हणतो मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। उड़ान पंखों से नहीं हिम्मत और हौसलों से होती है। ये हिम्मत आणि हौसला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं अजितदादासारख्या नेत्यांच्या सहकार्यानं आमच्या संजयजी बनसोड यांना मिळाले आणि त्यातून तर एका विचाराची मूर्ती स्वरूप प्रतिष्ठा करत आहोत। हा पुतळा संघर्षाचं प्रतीक, स्वाभिमानाचा आवाज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत साक्षी ठेवणार आहे। या पूर्वीच्या वक्त्यांनी आंबेडकर साहेबांबद्दल सांगितलं मित्रांनो, आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथं जन्मले नसते तर आजचा दिवस मी तर आमदार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा देखील राहू शकलो नसतो। ज्यावेळेस देशाची घटना लिहायची होती त्यांनी जगाचा सगळ्या घटनेचा लोकशाहीचा अभ्यास केला आणि आपल्या या देशाला कोणती घटना पूरक आहे अशा प्रकारची एक वेगळी लोकशाही देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं।